सातारा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना 591 मतं पडलेली आहेत. म्हणजे दणदणीत विजय हा माहितीचा गणला होतो. माझ्यासोबत सर्व माहितीचे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आहेत. माझ्यासोबत कराड बाजार समिती संचालक आहेत. काय सांगाल, कसा विजय? नमस्कार. प्रथमतः आज आपण पाहिलं गेलं तर सातारा आणि सांगली जिल्ह्याची विधान परिषदेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये महायुतीने आमच्या नेते धैर्यशीलदादा कदम यांना उमेदवारी दिली. ज्या दिवशी उमेदवारी दिली त्या दिवशी त्यांचा विजय पक्का होता. हे ठरलेलं होतं. फक्त औचित्य सांगत होते की 22 तारीख आली आणि सर्वसामान्य लोकातला एक जनसामान्य नेता आज आमदार झाला. ही आमच्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट असून एक आम्हाला सर्वसामान्य नेत्याला एक आधार कसा असतो हा आमचे नेते धैर्यशीलदादा यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आणि सर्वांचे मतदारांचे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो. आणि दादांना जो विश्वास दादांच्यावर जो दिलेला आहे त्या विश्वासात दादा नक्कीच सोनं करतील. सर्वसामान्य कार्यकर्त्याला परत एकदा संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितजी बाई शाह यांना सर्वांचे आभार मानतो. आणि आमच्या दादांना जो विश्वास दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. खरं तर गेल्या 22-25 वर्षाचा कालावधी जो असतो खूप मोठा असतो राजकारणात. आणि ठामपणे भाऊ म्हणून पाठीशी राहण्याचं काम धैर्यशील कदम यांनी केलं. पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर भारतीय जनता पार्टीनं दादांच्यावर विश्वास दाखवला आणि दादांना जी उमेदवारी देवाभावनी दिली त्यातच दादांचा विजय झाला. खरं तर 32 वर्ष दादांनी निष्ठेनं सर्व लोकांच्या समावून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य केलं आणि राजकीय जीवनात कुणालाही दुखवलं नाही. आणि त्या अनुषंगानं कुटुंबानं बी त्यांना पाठिंबा दिला आणि त्याचा हा विजय आहे. आणि खरं तर आम्ही खूप आनंदी आहे आणि दादांनी असंच काम करावं. भारतीय जनता पार्टीचा हा मोठा ताकदीनं वाढवावा मी अपेक्षा. खरं तर शैलेश काका चव्हाण कोपर्डे हवेलीचे जे आहेत खूप पहिल्यापासून दादांच्यावर असलेले निष्ठावंत कार्यकर्ते. काय काका पहिली प्रतिक्रिया काय? दादांनी बरेच संघर्षातून आजपर्यंत भरपूर संघर्ष केला. दादा जेव्हा राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळीपासून आम्ही दादांच्या बरोबर काम करतोय. सर्वसामान्य लोकांना कसं बरोबर घेऊन जायचं, सर्वसामान्य लोकांना कशी ताकद द्यायची हे फक्त धैर्यशील दादांकडूनच शिकावं. आणि एवढं मोठं कष्ट केलेलं फळ आज धैर्यशील दादांना विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर ते मिळालं असं मी म्हणतो की धैर्यशील दादांना आज सगळ्यात मोठं फळ मिळालं. खरं तर गाडगे साहेब माझ्यासोबत आहेत. खरं काय कसा आनंद व्यक्त करतात? मला आता आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही कारण दादांची आणि माझी ओळख जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची आहे. पण दादांना एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचं मानाचं स्थान मिळालं आणि त्यांना राईट पक्षामध्ये राईट टाईमला संधी मिळाली. कारण की हा भाजप जो पक्ष आहे त्या घराणेशाहीला अजिबात महत्त्व देत नाही आणि त्यांनी ह्या उदाहरणाचं आपल्याला स्पष्ट करून दाखवलं आणि दादांना त्यांनी त्यांच्या मानाच्या स्थानावर बसवलं. पुन्हा एकदा दादांचं मनपूर्वक स्वागत आणि भारतीय जनता पक्षाचं मनापासून अभिनंदन. खरं तर सातारा जिल्ह्याबरोबर सांगली जिल्ह्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. माझ्यासोबत सुपेकर सर्व आहेत महानगरपालिकेचे. काय सांगा विषयावर? आज जे पक्षानं उमेदवार दिली आणि संघटितपणे आपल्या पक्षानं जे काम केलं चंद्रकांतचा जो आदेश होता पक्षाचा आदेश त्याला सर्वजण आज त्याचा आज हे करून सिद्ध करून दाखवलं की बाबा धैर्यशील दादांचं विजय हा सर्वांचा सगळ्यांचं एकीचं फळ आहे आणि त्यांच्याकडून भविष्यात चांगले काम होईल मला अपेक्षा आहे. खरं तर हा विजय खूप महत्त्वाचा आहे सातारा आणि सांगलीसाठी सुद्धा. 591चं लीड या ठिकाणी म्हणजे एकूण मतदान या ठिकाणी धैर्यशील कदम यांना मिळालेलं आहे. म्हणजेच माहितीनं एक संघ केलेला कामाचा हा पुरा. माझ्यासोबत जाफरे साहेब आहेत. जाफरे साहेब काय सांगाल दादा? सर्वप्रथम दादांचं हार्दिक अभिनंदन करतो. गेल्या 15 वर्षाचा दादांचा असणारा जो स्वप्न होतं त्याच्यासाठी त्यांनी केलेला कठोर प्रयत्न होता. हा प्रयत्न म्हणजे आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेला आहे. दादांचं जे काही धडपड होती समाजामधली बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. गेले 3 टर्म्स दादा जे काय धडपडत होते त्याच्यामध्ये केवळ हे पद मिळवण्यासाठी नाही तर एक सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन तिथे पोचणं आणि त्यांच्यासाठी जाऊन खरोखर समस्या असतील त्या सगळ्या मांडणं याचे जे फळ पावते आहे. आणि म्हणून मी म्हणतो की आज दादांना खऱ्या अर्थानं जनतेनं न्याय दिलेला आहे.
ज्यांनी कोणी सगळ्यांनी मतदान दिलेलं आहे त्यांच्या हार्दिक अभिनंदन. शेवटची प्रतिक्रिया अभिजित दादा खरं तर पाटण तालुक्याचे नेते आहेत. अतिशय संघर्षमय जीवन दादांचं राहिलेलं आहे. महायुतीच्या माध्यमातून सातत्यानं दोन्ही पक्ष आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित भाई त्याचबरोबर देवाभाऊ रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यांच्या तालुक्याचे नेते सत्यजित पाटणकर साहेब आणि भाजपचे सरचिटणीस इंद्रराव बापू यांनी सातत्यानं सहकार्य